ओळखीने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तसेच कर्जाचे हप्ते भरल्याचे आश्वासन देऊन सांगलीतील 7 महिलांची 6,75,582 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत लता तुकाराम चव्हाण राहणार संग्राम चौक गावभाग हांडे तालीम सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ते बुधवार दिनांक 7 अखेर घडला आहे। पोलिसांनी संशयित संगीता राजू पुजारी उर्फ सुनीता विशाल करोले राहणार सांगली हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी लता चव्हाण यांना घरगुती अडचणीनिमित्त कर्जाची गरज होती आणि ही माहिती कळाल्यावर संशयित संगीता हिने फिर्यादी लता यांच्या समवेत संपर्क वाढवून विश्वास संपादन केला। 5 लाखाचे कर्ज ओळखीने मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून लता चव्हाण यांच्याकडून 3 लाख रुपये उकळले। तसेच संशयित संगीता हिने मला आर्थिक अडचण असल्याने आणि मला कर्ज मिळू शकत नसल्याने तुमच्या नावावर माझ्याकरिता कर्ज घ्या, त्याचे हप्ते मी नियमित भरते असं सांगितले आणि त्यामुळे लता चव्हाण यांनी स्वतःच्या नावावर LKP फायनान्स कंपनी आणि भारत फायनान्स कंपनी या दोघांकडून अनुक्रमे 51,040 आणि 65,315 रुपयाचं कर्ज काढले, परंतु त्यापैकी 29,720 आणि 29,391 रुपये संशयित संगीता पुजारी हिने थकीत ठेवले। शिवाय 5 लाखाचे कर्ज देण्यास टाळाटाळ करीत घेतलेले 3 लाख रुपये देखील दिले नाहीत। त्याचप्रमाणे संशयित संगीता पुजारी हिने अनिता लक्ष्मण भोसले राहणार संग्राम चौक गावभाग सांगली हिच्याकडून कर्ज मंजूर करण्याचे सांगून 60,333 रुपये, विमल पांडुरंग हत्तेकाट राहणार सांगली यांचे 49,643 रुपये, सुनीता अशोक खडे राहणार सांगली 30,891 रुपये, वंदना संतोष वनकुंद्रे 27,662, शर्मिला सतीश गायकवाड 79,666 आणि प्रतीक्षा विजय निप्रोळ यांचे 48,276 अशी एकूण 6,75,582 रुपयांची फसवणूक केली आहे। वारंवार पैशासाठी पाठपुरावा करूनही संशयित संगीता पुजारी हिने याकडे दुर्लक्ष केल्याने सर्व महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।